तर पहा आता नेक्स्ट पाहू एक्झाम पॅटर्न कसा असेल. तर पहा ही एक्झाम टोटल 4 सेक्शन मध्ये डिवाइड केलेली आहे. फर्स्ट म्हणजे लॉजिकल रिझनिंग, ऍबस्ट्रॅक्ट रिझनिंग सेकंड, थर्ड म्हणजे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आणि फोर्थ म्हणजे वर्बल ॲबिलिटी अँड रीडिंग कम्प्रेन्शन म्हणजे इंग्लिश ग्रामर. ओके, तर लॉजिकल रिझनिंगचे 75 क्वेश्चन्स असतात 75 मार्कांना. जसं की आपल्याला माहितीये एका क्वेश्चनला 1 मार्क, म्हणजे 75 क्वेश्चन म्हणजे 75 मार्क. ऍबस्ट्रॅक्ट रिझनिंगचे 25 प्रश्न असतात 25 मार्क. नंतर क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचे 50 प्रश्न असतात म्हणजे 50 मार्क. वर्बल ॲबिलिटी अँड रीडिंग कम्प्रेन्शनचे 50 प्रश्न असतात म्हणजे 50 मार्क. असे टोटल 200 प्रश्न असतात 200 मार्कांसाठी. समजलं, म्हणजे हा टोटल 200 मार्कांचा पेपर असतो. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो आपण आता प्रत्येक सेक्शनचं डिटेल अनालिसिस पाहूया. म्हणजे प्रत्येक सेक्शन मध्ये कुठले कुठले टॉपिक हे कव्हर करावे लागते. ओके, तर लॉजिकल अँड ऍबस्ट्रॅक्ट रिझनिंग मध्ये आपल्याला लिनियर अँड सर्क्युलर अरेंजमेंट, सिम्बॉल बेस्ड कंपॅरिझन, कोडिंग डिकोडिंग, सिक्वेन्शियल आउटपुट, ब्लड रिलेशन्स, डायरेक्शन सेन्स, वेन डायग्राम, सिरीज कम्प्लिशन, सिलॉगिझम्स, सिलेक्शन क्रायटेरिया, कंडिशनल कोडिंग हे सर्व टॉपिक येतील लॉजिकल अँड ऍबस्ट्रॅक्ट रिझनिंग या सेक्शन मध्ये. समजलं, यामध्ये काही नाहीये, फक्त लॉजिक लावायचंय. आपली लॉजिकल थिंकिंग या सेक्शन थ्रू आपली चेक केली जाते. ओके, नेक्स्ट सेक्शन आहे ते म्हणजे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड मध्ये अरिथमेटिक, अल्जेब्रा, मेन्सुरेशन, प्रोबॅबिलिटी नंबर्स, ट्रिग्नोमेट्री, क्वांटिटेटिव्ह रिझनिंग, डेटा सफिशियन्सी, जॉमेट्री, रेशिओ प्रपोर्शन, पर्सेंटेज, डेटा इंटरप्रिटेशन असे वेगवेगळे टॉपिक कव्हर केलेले आहेत. समजलं. नेक्स्ट पाहू, नेक्स्ट सेक्शन आहे वर्बल ॲबिलिटी अँड रीडिंग कम्प्रेन्शन. हा म्हणजे इंग्लिश ग्रामरचा. आता याच्यामध्ये कशा कशा टाईपचे क्वेश्चन्स येतील, तर रीडिंग कम्प्रेन्शन वरती येतील, स्पेलिंग अप्रोप्रिएट युजेस वरती येतील. पहा, त्यासोबतच फिलिंग द ब्लँक्स, पॅराजम्बल्स, व्होकॅब्युलरी, अँटोनिम्स अँड सिनोनिम्स, एरर करेक्शन, सेंटेन्स कम्प्लिशन अँड वर्ड अरेंजमेंट, ग्रामर, वन वर्ड सबस्टिट्यूशन असे वेगवेगळे टॉपिक्स वर्बल ॲबिलिटी अँड रीडिंग कम्प्रेन्शनच्या अंडरमध्ये येतील.